महाराष्ट्राच्या राजकारणानं आजवर अनेक चढउतार पाहिले, पण पतीच्या निधनानंतर दुःखाचा डोंगर बाजूला सारून सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. खरं तर आजवर त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या, पण अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आली आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतलाय, तोच ध्यास माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. आजच पदभार स्वीकारलाय उपमुख्यमंत्री पदाचा. त्याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी बैठक घेतील. त्या बैठकीअंती जे ठरेल तो निर्णय घेऊन आम्ही पुढे जाऊ. तुर्तास एवढंच सांगतो की वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर ह्या पुढच्या बाबी विलिनीकरणाच्या त्या स्पष्ट करतात. पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं, तर सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं. चैत्यभूमीवर जात सुनेत्रा पवार यांनी घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. दुपारच्या सुमारास विधानभवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुनेत्रा पवारांनी अभिवादन केलं. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुनेत्रा पवार पहिल्यांदा उपस्थित राहिल्या. अजित पवारांच्या पश्चात आता सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून कारभार चालवावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.